येस, जबाबदार तो आहे, कारण की तो चेअरमॅन आहे टी अथॉरिटीचा आणि तो जनतेला भेटत नाही. तो फक्त स्वतःच्या एसीआर चांगलं करण्यात लागलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांसमोर कसा तो चांगला दिसू शकतो त्याच्यात लागलेला आहे. तो आता इव्हेंट मॅनेजर झालाय, कारण की प्रत्येक आरएफडीच्या प्रकल्पात जाऊन तो इव्हेंट करतो. तिथे तुम्हाला व्हिडिओज काढलेलं आणि इंस्टाग्रामवरती लोकांनी सेल्फी टाकलेलं चालतं, पण इथं ज्या वेळेला खरं काहीतरी सुनावणी असते, खरी बोलायची परिस्थिती असते, उद्भवते, त्यावेळेला तुम्हाला चालत नाही की आम्ही लोकांनी व्हिडिओ काढावं. आम्ही कायद्याचे प्रश्न तुमच्यासमोर मांडतो. काही वर्षात नदी पात्रात अनधिकृतपणे झालेले बांधकाम म्हणजे हे अनधिकृत आरएफडी. सगळ्यात पहिलं त्यात तुम्ही 5.5 कोटी टन दबर घातलाय आणि अनेक झाडांना आणि झाडांच्या पिसारांना, वेटलँड्सला तुम्ही जमिनीखाली जमीन दोस्त करून त्यांना पूर्णपणे तुम्ही त्यांना बेरियल दिलेला आहे, समोरी देऊन टाकली आहे झाडांना. निर्माण झालेले विविध अडथळे, नदी पात्रात अनधिकृतपणे टाकलेले जाणारा राडारोडा, इत्ता मुळे नदीचे वन क्षेत्रात घट झालेली आहे. त्यामुळे खडकवासला प्रकल्पातून जर 35,000 40,000 क्युसेक्सचाही विसर्ग सोडल्यानंतर व धरणाच्या भागात पूर परिस्थिती उद्भवते. विविध कारणामुळे नदीच्या वाहन क्षमतेमध्ये मोठी घट झाल्यामुळे हे दिसून येतं. सगळं तुमच्या कमिटीने साहेब 2024 साली सादर केलेलं आहे. 30/8/2024 चा हा याच्यात तारीख आहे. याच्यानंतर हायकोर्टच्या ऑर्डर झाल्यात. हायकोर्टची ऑर्डर आली तुम्हाला जून 26/2024 ला. त्या हायकोर्टच्या ऑर्डरच्या अनुषंगाने तुम्हाला पूर्ण फ्लडलाईन्स रित्याने सगळं कमिटी फॉर्म करून नवीन फ्लडलाईन्स तुम्हाला आखण्या होत्या आणि त्यात तुम्हाला मेरीची डेटा पाहिजे होती. मेरी आणि टेरीची डेटा तुम्हाला मिळाली. 3 पट पावसाचा वाढ आणि पावसाचा वेग आणि पाण्याचा वेग नदीत वाढलेला आहे. आणि तुमचा रिपोर्ट कधीचा आहे ज्याच्या अनुषंगाने तुम्ही आरएफडी राबवताय? 2012चं. त्या 2016चा जो डेटा आम्ही पाहिलाय त्यात आमच्या लक्षात आलं की फक्त तुम्ही 12 किलोमीटरचा विसर्गाचा डेटा घेतलाय. इथे तुम्ही 44 किलोमीटरवरती आरएफडी लावताय. मग तुम्ही विचार करता की पाणीचा पूर येतोय, कॉन्क्रीटीवरून पाणी वाहून जात नाही नदीपर्यंत पाणी पोचत नाही आणि या सगळ्या पूर परिस्थितीला जबाबदार कोण? तर हीच महापालिका. कायद्याच्या अनुषंगाने ज्या वेळेला तुमच्या समोर प्रश्न देतो त्या वेळेला तुमच्याकडे उत्तर नसतात. तुम्ही उत्तर देण्याचे प्रयत्नही करत नाही. तुम्ही काय करताय? तुम्ही फक्त नोंदी करताय. जर नोंदी करताय साहेब तर त्या सेक्शन 19चा काय उपयोग ट्री ऍक्टचा, ज्याच्यात नॉन ऑब्स्टंटे क्लॉज आहे आणि तुम्हाला अनलिमिटेड पॉवर्स दिलेले आहेत. सेक्शन 19 मध्ये कुठल्याही प्रकारचा लँड यूज करताना ऍज ट्री ऑफिसर तुम्हाला हक्क आहे हस्तक्षेप करण्याचा. प्रिझर्वेशन अँड प्रोटेक्शन ऑफ ट्रीज ऍक्ट आहे नाव ऍक्टचा. आणि वृक्ष संरक्षणाच्या जतनासाठी तुम्ही काय करत आहात? तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला देत नाही. नॅशनल फॉरेस्ट पॉलिसी आणि नॅशनल ग्रीन पॉलिसीच्या अनुषंगाने 33% ग्रीन कव्हर आपल्या शहरात असलं पाहिजे. आता पुण्याचं 9% आहे. पुण्यात 100 झाडं प्रति माणूस असली पाहिजे. तिथं आपल्याकडे 2 माणसाच्या पाठीची 1 झाड आहे. आणि हा चेअरमॅन ट्री अथॉरिटी तुमचा महापालिकेचा आयुक्त नवल किशोर राम, मला झाडं तोडायची नदीवरती 2000 5000 10,000 किशोर राम, योर सिन्सिअरली नवल किशोर राम, अप्रूव्ड बाय नवल किशोर राम, हा हुकुमशाही चालवतोय.